बाप नावाचं छप्पर हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. इमॅजिन करा की 10व्या वर्षी तुमचं बाप नावाचं छप्पर तुमच्याकडून हिरावून घेतलं जातं आणि तिथून पुढे आयुष्याचा खरा संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष करत असताना समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. वयाचं 25 वर्ष येत असताना ज्या हाल अपेष्टा आपण सहन केल्यात त्या हाल अपेष्टा दुसऱ्यांनी सहन न कराव्या त्यासाठी समाजासाठी काम करणं. मंगला फाउंडेशनचा अध्यक्ष, धुमाळ कोचिंग क्लासेसचे संचालक, एक पत्रकार तसेच एक सर्पमित्र अशा अफलातून तरुणाशी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्या आयुष्याबद्दलचा संघर्ष जाणून घेणार आहोत आणि त्यांच्यामुळे प्रेरित झालेल्या 16 ते 25 वयांच्या मुलांची काही गोष्टी, काही कहाणी आज त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेणार आहोत. स्वागत करतो आकाश धुमाळ यांचं. आकाश, स्वागत करतो मी तुझ्या आमच्या स्टुडिओमध्ये. वयाच्या 25व्या वर्षी बरीचशी मुलं नोकरी करतात, व्यवसायाच्या मागे लागतात किंवा आयुष्यामध्ये स्ट्रगल करत असतात. पण ज्यावेळेला मी तुझा प्रवास बघतोय तर विविध क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचणं आणि ते पण 0पासून हिरोपर्यंतची ही जी जर्नी आहे, हा जो प्रवास आहे, हा प्रवास कसा घडला तरी कसा, या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सुरुवातीला अगदी सर्वसामान्य कुटुंबाचं ज्या पद्धतीने मुलं असतात त्या पद्धतीने सगळं आयुष्य होतं. माझं आनंदाने कुटुंब होतं. वडील आई सगळे लाड करायचे. पण झालं असं की जो प्रवास असतो आयुष्याचा, त्या प्रवासात वडील कुठेतरी कमी पडले आणि त्यांनी सगळ्यात टोकाचा निर्णय घेतला, तो म्हणजे स्वतःला संपवण्याचा. एके दिवशी असं झालं की मी शाळेत असतानाच मला माहिती मिळाली की वडिलांनी काहीतरी पिलेलं आहे. आता त्या वयात काहीतरी पिलेलं हे कळत नव्हतं. इतकंच कळायचं की तर औषध पिलं आहे. म्हटलं औषधांत लोक बरी होतात, मग रडता का बरे सगळी. आणि घरी गेलो तर कळालं की आता वडील या हिच्यात नाही आहे. मी प्रश्न विचारायचो की बा औषध पिल्याने कोण असं कसं येऊ शकतं, औषध पिल्यानंतर लोक बरे होतात, औषध नेमकं काय आहे. आणि आयुष्यात पहिल्यांदा विष प्राशन करणं किंवा आपण ज्याला पॉयझन म्हणतो, हा शब्द पहिल्यांदा कानावर पडला की पॉयझन पिऊन माणसं मरतात, आत्महत्या करतात. त्या दिवशी आजूबाजूला सगळ्या घटना घडत होत्या आणि माझी आई त्या दिवशी त्या घरात नव्हती. माझी आई माझा जो लहान भाऊ आहे त्या दिवशी तो फक्त 12 दिवसांचा होता की ज्याने वडीलही बघितलेलं नव्हते. म्हणजे वडिलांनी त्याला बघितलं पण त्याने वडिलांना बघितलेलं नव्हतं. आई तिकडे होती आणि इथे मी, माझा मोठा भाऊ आणि 3 नंबरचा भाऊ, हे तिघेच इथं होतो. वडिलांचं ज्यावेळेस प्रेत घरी आणलं आणि सगळे नातेवाईक जमले त्यावेळेस आई आली. आईला हे सुद्धा माहीत नव्हतं की वडील गेलेत बा. ती आली हातात 12 दिवसांचं बाळ आणि आई समोर बघते तर आता नवरासुद्धा सोडून गेलेला आहे. ती रडायला लागली. आता या सगळ्या गोष्टी तिथेच, तो जो माहोल होता, आम्ही आईकडे बघायचो, आई आमच्याकडे बघायची. ते 12 दिवसांचं बाळ हातात तिच्या, ते रडायचं. त्याला बाप नावाची गोष्ट माहिती नव्हती, त्याला कळतही नव्हती. ते दुधासाठी रडत होतं आणि आम्हालाही बाप नव्हता कळत. ज्या दिवशी नातेवाईक आलेले ते आम्हाला कोणी कुरकुरे घेऊन द्यायचं, कोणीतरी आम्हाला बिस्किट द्यायचं, आम्हाला त्याच्यात आनंद वाटायचा. आम्हाला ते समोर पडलेला बापाचं प्रयत्न नव्हतं कळत. पण मग कोणतरी दिल्यानंतर आम्हाला वाटायचं की यार किती मजा आहे, आज आपला बाप मेला पण आपल्याला सगळं मिळतंय. म्हणजे अशा सगळ्या हिच्यामध्ये तो सगळा प्रवास झाला. आणि वडिलांना ठेवून आल्यानंतर नातेवाईकांनी एक जनरली 8-15 दिवस नातेवाईक घरी होते. कोणी काही खायला द्यायचं, कोणी हे करायचं, कोणी पैसे द्यायचं. खूप मजा वाटली त्यावेळेस. 15 दिवसानंतर मात्र वास्तव कळायला लागलं. वडील तर गेले, घरामध्ये आजी, आजोबा, आम्ही 4 भावंड, आई. आता पुढं करायचं काय असा प्रश्न आई आणि आजीसमोर पडला. आणि 15व्या दिवशी आई आणि आजी कामा शोधात पडले. मी ज्या शहरात राहतो त्या शहरात इतके काही कामं नाही फारसे. मग आईने त्यांना नाईलाजाने धुणं भांडी करण्याचं काम करावं लागलं. आणि कमीत कमी 15 ते 20 घरची धुणं भांडी करायची. आणि मोस्टली त्यावेळेस असं एक 350-400 रुपये महिना मिळायचा. मग ही सगळी कामं करून महिन्याला 6-5 हजार रुपये महिना मिळायचा. मग याच्यामध्ये 4 मुलांचं शिक्षण, त्यांचं संगोपन, कुटुंब चालवणं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. आई सकाळी पहाटे 5:30 वाजेपासून ते 11:30-12पर्यंत काम करायची. मध्ये जर तो माझा सगळ्यात लहान भाऊ होता, त्याला जर दूध प्यायचं झालं तर तो रडायचा. मग आम्ही त्या भावाला पोटाशी लावायचं, इथं घ्यायचं आणि आई जिथं काम करत असेल तिला शोधत फिरायचं. मग प्रत्येकाच्या दारापुढं जायचं, माझी आहे का तुमच्या इथे काम करते का. मग आई जर दिसली कुठेतरी ठिकाणी तर मग आई त्या हातातलं काम सोडायचं, ते भांडे घासणं सोडायचं आणि एका मांडीवर घेऊन त्याला पाजायचं. मग बऱ्याचदा असं व्हायचं की लोक काम करता करता ही काय मुलांना घेऊन बसते अर्धा 1 तास. आणि आम्ही लहान मस्त असल्यामुळे काय व्हायचं, आम्ही आई बऱ्याचदा बंगल्यांच्या ठिकाणी काम करायची. मग त्यांची मुलं असायची, आम्ही त्यांच्यात खेळायला चाललं जायचो किंवा वस्तू उचलून घ्यायचो.
तर बऱ्याच आई रागवायची किंवा ती लोक ओरडायची. अनेक ठिकाणी चांगले अनुभव आहे, अनेक ठिकाणी वाईट अनुभव आहे. आई अशी एका ठिकाणी पोळ्या लाटायला गेली आणि बाळ रडायला लागला. आम्ही तिला घेऊन गेलो आणि आम्ही तिथेही होतो. बाळ रडायला रडता आम्ही तिथे बसले असताना मग ते जे सर होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जेवण करून घ्या तिथं, कारण तिथे सगळे ती बॉईज हॉस्टेल होतं. जेवण करता करता तिथे एक त्यांच्याच नातेवाईकातले एक आजी आली आणि म्हणे हे काय म्हणे, यांना पगार पण द्यावा, यांना खाऊ पण घालवा, इथे काय ठेवे का म्हणे यांची. आई खूप रडायला लागली आणि ते बाळ हातात, एका हातात मी, आणि त्याला आम्हाला ओरडून घडी घेऊन गेली. म्हणजे आता तुम्ही यायचं नाही, बाळ रडलं बितं, तुम्हाला आता तिथं यायचं नाही. माझ्या लेकरांचं कोणी खाणं काढेल असं मला कधीच आवडणार नाही, ते मला पटणार नाही. मी जाईल, त्याला रडू द्या तुम्ही, पण तुम्ही मात्र तिथे येऊ नका देऊ, किंवा मी खाली येईल कुठंतरी आडोशाला त्याला दूध पाजेल. असा हा सगळा प्रवास सुरू झाला. वेगवेगळ्या ठिकाणी कामं करायची. आजी होते, आजीचं वय साधारणतः 65च्या आसपास, पण अगदी 3-4 मजली हॉस्पिटल पोसायचं, झाडायचं, ही आजी काम करायची. आजी बऱ्याचदा आजारी असायची तरी न सांगता आजी कामाला जायच्या सकाळी. बऱ्याचदा मी पण आजीसोबत कामाला जायचो. आजी झाडायची, मी पुसायचो, किंवा आजी पुसायची, मी झाडायचो. असं काम करता करता जर कुठे तिथं पेशंट आलेला असेल, त्यांचे नातेवाईक काहीतरी त्यांना फळं आणायचे, तर आम्ही जर तिथं पुसत राहिलो तर ती मला पण खायला द्यायचे. मला ते भारी वाटायचं की बा मला खायला मिळतं, हे करता येतं. अशी सगळी सुरुवात. 6वीला असताना मग आई म्हणाली की तुम्हाला पण आता काम करावं लागणार आहे, तुम्हाला पण काहीतरी करावं लागणार आहे. मग मी कामाला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर मी एका नाश्त्याच्या गाडीवर कामाला लागलो आणि तिथे खरी गंमत झाली. तिथे माझं काम होतं, 60 रुपये रोज मला मिळायचं आणि मला नाश्ता द्यायचा. मी साधारणतः 1,500 प्लेटा धुवायचो. पण तिथे मला नाश्ता मिळायचा. एक दिवस झाला असं की मला भूक लागली असल्यामुळे मी 2 वेळेस नाश्ता मागितला. एक वेळेस मला परत द्या म्हटलं. तर तिथे जो मूल माळक होता, तिचे वडील होते, ते म्हणाले की तुझ्या बापाची ठेव आहे का इथे माझ्याकडे, सतत तुला पैसे पण द्या, पगार पण द्या. मी सगळं तिथं फेकलं आणि रडत रडत घरी आलो. म्हटलं आता नाही जगायचं असं, आता जे काय असेल ते स्वाभिमानानं जगायचं. मग त्यासाठी वाटेल ते करायची माझी तयारी होती आणि जो मार्ग मिळाला त्या मार्गाला मला पुढं जायचं होतं. मग मला वेगवेगळी कामं मिळत गेली इथून. मग मी सकाळला ऑफिसला लागलो. एक 4 टेबल पुसायचे, त्यांना पेपर लावायचे आणि पेपर लावल्यानंतर वाचन करत बसायचं. मग इथं अनेक लोक मिळत गेली, मी पेपर वाचायला लागलो. माझ्यामध्ये खूप सारे बदल घडत गेले. ज्यावेळेला मी तुझ्या या गोष्टी ऐकतोय तर अक्षरशः माझ्या अंगावरती काटा उभा राहतोय. इमॅजिन करवत नाही आहे की स्वतःच्या वडिलांचं प्रेत आपल्या डोळ्यांनी पाहणं आणि नातेवाईक येतात आणि तुम्हाला खाऊ देतात, तर त्या गोष्टीचा तुम्हाला आनंद वाटणं की अरे आपले वडील गेले तर आपली मजा आहे. खरंच अनबिलिव्हेबल आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असताना त्याच्या पुढे पण काही गोष्टी तुझ्या आयुष्यात घडल्या की जिथे आईच्या कामावरती जिथे तू गेलास तर तिथं एका आजीबाईंनी तुम्हाला म्हटलं की तुमच्या बापाची इथे पेंड आहे का, आणि यांना पगार पण द्या आणि यांना खाऊ पण घाला. तिथून तुमच्या आईने तुम्हाला थोडंसं तुमच्यापासून लांब करणं, पुन्हा परत तुला चहाच्या गाडीवरती जाऊन काम करणं, आणि तिथं ज्या वेळेला परत तू 2 घास जास्तीचे मागितलेस, सेकंड टाईम पुन्हा परत तू जेवण मागितलं, त्यानेसुद्धा तो शब्द वापरला की तुझ्या बापाची इथे पेंड आहे का. आणि तिथून पुढं तू ठरवणं की सेल्फ इंडिपेंडेंट बनायचं आपल्या आयुष्यामध्ये, आणि तिथून परत एक नवीन आयुष्याची सुरुवात करणं सकाळ पेपर्समधून. तिथून पुढचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. नक्कीच. मी सकाळ पेपरमध्ये जॉबला लागलो. तिथे मला एक फार चांगला माणूस मिळाला, आनंद शिंपी. त्या माणसाने मला शिपाई म्हणून काही ट्रीटमेंट दिलीच नाही. खूप स्ट्रिक्ट, शिस्तप्रिय. मला नेहमी सांगायचे तुझं काम झालं, तुझं 4 टेबल पुसणं झालं, तू स्वच्छता केली की एकच काम करायचं. काय करायचं तर पेपर वाचायचं. आणि पेपर जर तू वाचला आणि मी आल्याला तुला प्रश्न विचार की तू काय वाचलं. मी बऱ्याचदा फेकून द्यायचो की मी वाचला पेपर, मला वाचायची आवड नव्हती. मग ते मी जर पेपर वाचलेला नसला की ते मला मारायचे. पण हा माणूस कोण आहे, मला नेहमी मारत असतो, याचा काय संबंध मला मारायचा. त्यावेळेस खूप चिड यायची. पण मी नंतर वाचायला लागलो आणि जसं जसं वाचायला लागलो तसं तसा माझ्यात जो बदल घडत गेला तो अफलातून होता. तिथे येणारे प्रत्येक माणसं मी बघायचो, प्रत्येक माणूस मी निरखायला लागलो. माणसाच्या चेहऱ्यावरून माणूस कसा असेल हे सुद्धा मला कळायला लागलं. मोठी मोठी माणसं कशी असतात, ते कशी वागतात, 4 चौकात बसायचं कसं, उठायचं कसं, समाजात काय कृष्ण आहे, समाजात किती अनेक विविध वाटा आहेत. आणि त्यावेळेस कळालं की माझं दुःख तर काहीच नाही. कारण आम्ही बातमीतले यायचो, याच्या इथं असं झालं, त्याच्या इथं तसं झालं. आणि असं मी तर खूप बरं आहे माझ्यापैकी. त्यापेक्षा लोकांचं दुःख अजून ह्याच्यात आहे, आपण तर फार ह्याच्यात आहे. त्यामुळे आपण अजून काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आणि तिथून मग येणारी प्रत्येक माणसं मला भेटत गेली आणि पर्यायाने मी पुढे जात गेलो. मी माझं BSc कंप्लीट केल्यानंतर मी तिथे BSc असताना पण मी जॉब करायचो, म्हणजे कमवा आणि शिका योजनेत मी काम करायचो. आणि ॲट अ टाईम त्याच वेळेस मी रोड ट्रॅक क्लबला अध्यक्ष होतो.
म्हणजे व्हायचं असं की मी कार्यक्रमाच्या ठिकाणी अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेलो असायचो आणि कार्यक्रम झाला की मी कमवान शिका योजनेवरून खाली जाऊन पाणी मारायचो झाडांना. मला लोक बघणार मित्रांचे अरे तू तर खाली पाणी मारतो तिथं अध्यक्ष आहे. मी त्यांना म्हणायचो की ते माझं कर्तृत्व आहे, हे माझं जगणं आहे. दोघी गोष्टी त्यांना सांगायचो. आणि मी कधीच काम आणि माझ्या डोक्यात घुसू दिलं नाही. पत्रकारिता करत असताना वाटायचं, शिपाई असताना आपण पत्रकार झालो तर साहेब फोन लावायचे अधिकाऱ्यांना, सगळे काम करून घ्यायचे. किती भारी जगणं यांचं, किती हे असतं त्यांना, किती लोक घाबरतात पण त्यांना, आपण पण असं होऊ का. मग मी वाचता वाचता बातम्या लिहायचो, साहेबांची मदत करायचो. बातम्या लिहायचा छंद लागला, कमवा शिका काम केलं, माझं BSc झालं. आणि त्याच वेळेस मी प्रतिनिधी म्हणून काम सुरू केलं. सकाळलाच पेपरला बातम्या द्यायच्या आणि ते काम चालू केलं. मग त्याच्यानंतर मला पत्रकार व्हायचं होतं. मग मी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आणि शिक्षण झाल्यानंतर पुन्हा नोकरीचा शोधात लागलो. मग मला एका ठिकाणी 8,000 रुपये महिन्याने नोकरी मिळाली. इथे राहायचं, त्याच ऑफिसला राहायचं, ऑफिसलाच झोपायचं. आणि नाहीतर मग जळगावून, म्हणजे माझं ते जळगाव आणि शहर साधारणतः 120 किलोमीटर आहे. जायला 1-1.5 तास लागतं, यायला 1-1.5 तास लागतो. म्हणजे पूर्ण दिवस तिथं जाणार होता. तिथे प्रवासात येताना माझी एका मैत्रिणीचा फोन आला, तुझी इंटरव्ह्यू झाला. म्हटलं झाला. म्हणे काय झालं. म्हटलं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे मग आता पुढे. म्हटलं 8,000 रुपये येणार आहे. ती मला म्हणाली की आकाश तू 8,000 रुपये कमवण्याच्या लायक नाही, तू याच्यापेक्षा जास्त डिझर्व करतोय. मला असं वाटतं की तू हे करावं नाही. आणि तू ज्या क्षेत्रात जातोय, तू आधीच ज्या मार्गाने तू जगतोय ते मार्ग हा नाही असं मला वाटतंय. म्हटलं मी प्रवासाचा विचार केला, असलं हे आयुष्य आपलं 8,000 रुपयामध्ये आपण जगायचं. 8,000 तर आपली आई पण कमवते आणि आपण 8,000 रुपयात काय करायचं. भावांचं शिक्षण कसं होणार, आपण काय खायचं आणि आपण काय कमवायचं. मग ती नोकरी, मिळालेली नोकरी सोडून दिली. घरी आल्यानंतर आमची जी एक कम्युनिटी, तिच्यात फक्त नोकरी म्हणजे यशस असंच मान्य केलं होतं. नोकरी करायची नाही, त्यावेळेस शहरात सांगितलं त्यावेळेस तर बॉम्बच फुटला. याला नोकरी सोडून द्या, हा काय बावटपणा करतोय आईच्यामध्ये. नोकरी सोडायची, नोकरी तुला मुलगी कोण देईल, तुझं जगणार कसं, अनेक प्रश्न आईने विचारले. म्हटलं होईल, जे व्हायचं ते चांगलंच होईल आणि काहीतरी करेल मी. पण मी BSc खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं. मी साप पकडायचो मध्यंतरी, त्यामुळे माझं BSc झुलॉजीमध्ये चांगलं होतं. म्हटलं मी क्लासेस घेईल आणि मग क्लासचा प्रवास सुरू झाला. सो आकाश, इथपर्यंत तर तुझा प्रवास एकदम छान सुरू झाला. चहाच्या टपरीवरून सुरू करून सकाळ पेपरमध्ये तू काम करायला पण सुरुवात केलीस. पण मग त्याच्यानंतर असं काय डोक्यामध्ये आलं की आपण क्लासेस पण सुरू करावेत आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये यावं, ही प्रेरणा कुठून मिळाली? मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे घरी आलो आणि घरच्यांनी बकळ शिव्या घातल्या की आता तू नोकरी सोडून काय करणार आहे. म्हटलं मी काहीतरी करेल आणि काहीतरी करेल ह्या विचारातच नेमका लॉकडाऊन लागला. जी होती ती नोकरी गेली, 1 रुपया कमवत नव्हतो, कुटुंब तर सुरू होतं, चालवायचं तो होतं. आणि अनेक गोष्टींमुळे इतका डिप्रेस झालो पुढचा जो 1.5 वर्षाचा काळ की नको नको त्या गोष्टी मनात यायच्या. कधी कधी तर वाटायचं वडिलांच्या पावलावर पाऊल तर नाही ठेवणार आपण, असं काही होईल तरी नाही आपल्याकडनं. इतका डिप्रेस. अनेक मोटिवेशनल गोष्टी ऐकायचो, पण ते तात्पुरता टॅबलेट असायची की उद्या पुन्हा त्याच मार्गाला, सतत त्याच चक्रामध्ये असायचो की आता काही खरं नाही आयुष्याचं, आता पुन्हा संपलं. ते 1.5 वर्ष आयुष्यात खूप चाललं. आणि ज्यावेळेस कोरोना स्थितीला व्हायला सुरुवात झाली होती त्यावेळेस म्हणजे मी ज्यांना माझे आधारस्तंभ मानतो, आमच्या गणेश आढाव, की यांच्याशी चर्चा करताना म्हटलं आता काय करावं. आणि सहज बोलता बोललो की ते तर तू पहिले क्लास घ्यायचा, म्हणजे कधी 2-3 मुलं शिकवले तरी. म्हटलं हो, मग तू पुन्हा काय सुरू करत नाही. म्हटलं चालतंय, भारी आयडिया आहे, बिझनेस तर करायचा, नोकरी तर करायचीच नाही, पण क्लासमध्ये चालू करून बघू. सगळ्यात पहिला प्रश्न आला की मला शिक्षक म्हणेल कोण. मी दिसायला असा, माझं वय फार कमी, शिक्षक कोण म्हणणार आहे तुला. म्हटलं बघूया. माझा एक मित्र आहे सुशांत, त्याला फोन केला, म्हटलं तुझा भाऊ माझ्याकडे क्लासला, त्याला परत पाठवतो का. पण चालेल म्हणे, ते तू तयार आहे म्हणून तुझ्याकडे क्लास, त्याला तू चांगलं शिकवलेलं आहे. तो आला. बरं आल्यानंतर बसवायचं कुठं, घर पाहिलं तर पत्र्याचं, तिथं व्यवस्थित जागा आणि आजूबाजूला खूप क्लासेसच्या एरिया. आमच्या एक काकू आहे मानलेल्या, त्याने आकाश आजपासून हे घर तुझं, हा रूम तुझा, तुला वाटेल ते कर, तुला इलेक्ट्रिसिटीचे पैसे द्यायची गरज नाही, तुला काहीच गरज नाही, हे तुझं आजपासून. म्हटलं चांगली गोष्ट मिळतंय. बरंच प्रश्न पडला फळा आणायचा कुठून. त्यांनीच मला 1,800 रुपये उसने दिले, तर ते पैसे तू घे, तुला काय करायचं कर. पण मी छानपैकी एक फळा आणला आणि तो एकटा विद्यार्थी आला, 8वीतला मुलगा, त्याला वाचता येत नव्हतं. मी शॉकिंग की चाललं काय. आणि एका चांगल्या कुटुंबातला मुलगा, त्याला शिकवलं, जीव तोडून शिकवलं, त्याला 2-2.5 महिन्यात वाचता यायला लागलं. त्याच्या घरचे खुश की आम्ही याला क्लास लावून थकलो, याला शाळेत पाठवून थकलो, हा काही लक्षच देत नव्हता, पण हा वाचायला लागला इतकं चांगलं. आणि त्या एका मुलाने माझ्याकडे कमीत कमी 13 मुलं आणले. मग जी काही फी ठरली, मला असं कळालं की अरे बरं आहे, 8,000 महिन्यापेक्षा हे जे काही मिळतं 1 तासाभरात 2 तासाभरात चांगलं आहे. मी त्या 13 मुलांवर काम सुरू केलं. आणि छोटंसं घर बसायलाही मुळात जागा नसायची.
आणि काम सुरू केल्यानंतर त्यांना शिकवायला सुरुवाती मुलांमध्ये प्रोग्रेस फार चांगली दिसायला लागली. आणि ती मुलं मुळात माझं वय कमी असल्यामुळे पालक यायचे माझ्याकडे, माझ्यावर फोन यायचा की तुम्ही आकाश धुमाळ बोलता का, म्हणजे आमच्या मुलाला क्लास लावायचे, आपण भेटूया. ज्यावेळेस ते मला भेटायला यायचे ते मलाच प्रश्न करायचे की धुमाळ सर कुठे. आणि मी सांगितलं की मीच येतो, तर ते माझ्याकडे खालीवर बघायचे, तुम्ही धुमाळ सर का. मी यायचो मीच आहे बा. आपल्याकडं काय आहे, आपल्याकडे बरेच गोष्टी वयाच्या हिशोबाने शोधल्या जातात, पण शिक्षक जो असतो ना हा त्याच्या ज्ञानाने मोठा असतो, वयाने नसतो मोठा. आणि त्यावेळेस कपडे पण नसायचे ना व्यवस्थित, गोलगळ्याचा टी शर्ट टेकर. पण माझं नाव काय झालं, मी मुलांना चांगलं शिकवायचो. तरी मुलं, आणि बऱ्याचदा मुलं माझ्यापेक्षा हाईटने उंच असायचे आणि मी छोटा दिसायचो वर्गामध्ये. तर माझी सगळी गंमत. आणि क्लास सुरू झाला आणि मी त्यांना पहिलेच सांगितलं की मला सर कोणी म्हणायचं नाही, मला त्यांचा दादा व्हायचं होतं. आणि त्यांना वाटलं की तुम्ही मला फक्त दादा म्हणायचं, जे काय असेल ते सर म्हणायचं आणि दादा म्हणायचं. सुरुवात झाली. साधारणतः 7-8 महिने क्लास सुरू झाल्यानंतर जसे जसे त्यांचे, म्हणजे ही सगळी मुलं 10वीला माझ्याकडे आली होती आणि ते असं म्हणाला की आता आपण सेंडअप करूया, आता आपला शाळा संपली. मला इतका त्रास सुरू झाला आयुष्यामध्ये की सगळीच लोक का सोडून जातात आपल्याला. आता ही लेकर आपण वर्षभरापासून घडवतोय, यांना आपण जीव लावतोय आणि ही पण सोडून जातील. मी क्लास बंद करून टाकली पुन्हा. म्हटलं आता मला क्लासच घ्यायचा नाही. म्हटलं तुम्ही जर मला सोडून जाणार असाल तर मी काय करू. पहिले वडील सोडून गेले, म्हटलं नाही, पण माझी बहीणसुद्धा वारली लहानपणीच, ती सोडून गेली. ह्याच काळात माझ्या आजी वारल्या, त्या आजी सोडून गेल्या. या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. आणि मग मुलांना म्हटलं मला क्लास नाही घ्यायची, मी दुसरं काही पण करेल पण मला क्लास नाही घ्यायची. दरवर्षी नवीन मुलं येतील, नवीन मुलं आल्या की नवीन मुलं चालल्या जातील आयुष्यातून, मी मात्र एकटाच पडलेलो. म्हणजे झाडासारखं आलं, पक्षी येतात, काही वेळेत विसावा घेतात आणि पुन्हा उडून जातात. त्या झाडाच्या भावनांचं काय, तो जो त्रास आहे ना तो खूप त्रास होता. मी क्लास बंद करून टाकला. ही मुलं काय करायची, मी जर घरात झोपलेलो असलो होतो, माझ्या बेडवर येऊन बसायचे, कोणी पायापाशी कोणी डोक्यापाशी, तुम्ही क्लास घ्या, तुम्ही उठा. मी 15 दिवस खूप टाळलं. तरी आम्ही शिकते पण आम्ही शिकणार नाही. तर मग पुन्हा उभा राहिलो, पुन्हा क्लास सुरू झाला. आणि बघता बघता इतकी मुलं वाढली आणि मग आम्ही जागा जेव्हा शिफ्ट केली, म्हटलं भाडं परवडेल का, भाडं द्यायचं कुठून. त्यातले अर्धे मुलं तर मोफत होते माझ्याकडे, एखाद्याला वडील नाही, हे माझ्याकडे मोफत आहे, मी तुम्हाला शिकवतो. मला फक्त एज्युकेशन द्यायचं होतं, मला पैसा हा माझ्यासाठी तो महत्त्व होता. मुलं तर वाढले, पण लेकरांनी खूप प्रेम केलं. मुलं म्हणाले दादा तुम्ही क्लास सुरू करा, आम्ही बघतो. आणि बघता बघता 13 मुलांहून आज माझ्याकडे साधारणतः 250 विद्यार्थी आहेत की आणि आज क्लास 40मध्ये चांगल्या पद्धतीने आपण मुलांना शिक्षण देण्याचं काम करतोय. आत्ता ह्या कॉन्व्हर्सेशनमध्ये एक लक्षात आलं की मुलं शिक्षण घेतात, शिक्षण घेत असताना घरच्यांचा दबाव, शिक्षकांचा दबाव आणि शाळेची काही प्रतिष्ठा, त्यामुळं शाळा काही विद्यार्थ्यांना उगाचच पुढे ढकलते, त्यांना डिग्रीपर्यंत नेऊन पोचवते. ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न होतं की 5वीमध्ये मला डॉक्टर बनायचे, पण 12वी नंतर त्याचं डॉक्टरचं स्वप्न पूर्णपणे दुभंगलेलं असतं. मग ह्या ठिकाणी मला असं आतमधून वाटतं की मग ह्या ठिकाणी शिक्षणाचा पाया कुठंतरी कमकुवत होतोय का, याबद्दल तुझं काय मत आहे? शिक्षणाचा पाया कमकुवत म्हणता येणार नाही. तो जो ढाचा आहे तो बऱ्यापैकी योग्य आहे आणि अयोग्य पण म्हणणार नाही, योग्य पण म्हणणार नाही मी. पण त्याला ज्या पद्धतीने दिलं गेलं पाहिजे त्या पद्धतीने दिलं जात नाही. तर फॉर एक्झाम्पल आपण विज्ञान घेऊया. 5वी-6वीचा मुलगा ज्यावेळेस विज्ञान शिकवतो, आपण त्याला मार्कांसाठी विज्ञान शिकवतो. अगदी 6वीच्या पुस्तकामध्ये आपल्या मानवी हिच्यामध्ये किती स्केलेटनमध्ये किती बोन्स आहे हे सगळं तिथं दिलेलं आहे. पण त्याला आपण फक्त मार्कांसाठी शिकवतो की बा 206 हाडं असतात, तितकं त्याला पाठांतर करा आणि उत्तरल्या. त्याला का आपण स्केलेटन दाखवत नाही? ज्यावेळेस त्या मुलाला आपण स्केलेटन दाखवू, त्याला कुतूहल निर्माण होईल ना, इथं चालू काय. मग त्याचं स्वप्न नसेलही कदाचित MBBS होण्याचं, पण त्याला असं वाटेल की मला हे शिकायचं आहे, मी असं भविष्यात डॉक्टर होऊ शकतो. म्हणजे इथं प्रॅक्टिकल नॉलेज देणं महत्त्वाचं आहे मुलांना, अगदी ते बालपणापासूनच. आपल्याकडे काय झालं आहे, सगळ्या ज्या लॅब आहेत शाळेमध्ये, प्रॅक्टिकल लॅब्स आहेत, अनेक ठिकाणी लॅब्स आहेत, पण कुलपं लावून ठेवलेले आहे. शिकवणार कोण मुलांना? आणि जरा उघड्या पण असल्यात, अरे याला हात नको लावू, त्याला हात नको लावू, ते पडून देऊन. ते काही गोष्टींसाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे, पण ती लेकरं आहे, ते खेळण्यातून शिकणार आहे. ज्यावेळेस ते खेळतील, हाताळतील, त्यावेळेस त्यांना ते अनुभव होणार आहे की ते चालू काय. ज्यावेळेस त्यांच्या हातात मायक्रोस्कोप आपण देऊ, तिच्यात काय दिसतं हे त्यांना बघितल्यावर कळेल ना. मग ते माती आणतील, मग ते काही वस्तू आणतील, त्याच्याखाली बघतील, त्यावेळेस त्यांचं ॲनालिटिकल जी काही थिंकिंग असते आपण जे काही म्हणतो ती वाढीस लागणार आहे. मग त्यांना प्रश्न पडतो की मी इथून पुढे अभ्यास करावा. मग शिक्षणाची गोडी इथे लागेल मुलांना, काही मी हे केलं ना आता मग मी अजून काही तर करतो बरं का, हे काही करतो बरं. हे प्रॅक्टिकल नॉलेज का महत्त्वाचं, एक उदाहरण छोटंसं देईल मी इलेक्ट्रिसिटी चॅप्टर शिकवत असताना प्रॅक्टिकली मुलांना शॉक लागल्यावर
आपला स्वतःचा बचाव आणि समोरच्याचा बचाव कसा करायचा हे शिकवलं. आणि अगदी 15 दिवसानंतर एक मुलगी तिच्या घराशेजार राहणाऱ्या मुलाला हिटरचा शॉक लागला. हा मुलगा चिटकलेला औषध ही त्याला जाऊन लांब करायला नाही. म्हणजे आपण डायरेक्ट एखादी घटना पाहतो आपण रिॲक्ट करतो. मी सांगितलं की अशा व्यक्तीला हात लावायचा नाही, हे वेगळ्या पद्धतीने त्याला करायचं. हिने त्याला हात नाही लावला तर पहिले स्विच ऑफ केले, सगळे स्विच बंद केले, त्या मुलाला बाजूला काढलं, हॉस्पिटलाइज केलं, तो मुलगा वाचला. म्हणजे 8वीत शिकणाऱ्या मुलीने 9वीत शिकणाऱ्या मुलाचा जीव वाचवला. हेच जर मी 2 मार्कासाठी इलेक्ट्रिसिटी शिकवून मोकळा झाला असतो, चला मुलांना पाठ करा, 2 मार्क मिळतील, पालकांना मार्क दिसतील, पालकही खुश, विद्यार्थी खुश, आम्ही खुश. प्रॅक्टिकलचं काय. ह्या मुलीमुळे त्या मुलाचा जीव वाचला. आत्ता रिसेंटली त्या मुलीला उडान संस्थेचा उडान बालशौर्य पुरस्कार मिळाला, की जे आता 8वीला आहे. हिच्यावर मुलं शिक्षणाचा कुठेतरी उपयोग झाला, आज जीव वाचला. खऱ्या अर्थाने तिथं आम्ही सार्थकी लागलो. मग असं ज्ञान आपण का देत नाही की जे मुलांना जीवनमूल्य घडवेल, जीवनमूल्यातून शिकवेल. शिक्षण आता काय झालंय, मी जसं म्हटलं की 12वी नंतर हा मुलगा ढासा होतो, हा BA करतो, हा BCom करतो, हे करतो. बरं, हे करून सुद्धा त्याच्याकडे फक्त डिग्री उडते, स्किल कुठे. फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेस बँकेत नोकरीला जातो, इंटरव्ह्यू घेतल्यानंतर ते काय म्हणतात, तुम्ही फ्रेशर्स आहे, तुम्हाला इतका इतका पगार मिळेल. अरे फ्रेशर्स कसं, 5-6 वर्ष त्या एज्युकेशनमध्ये तो शिकलेला आहे, त्याचं नॉलेज तिथं, तो फ्रेशर कसा आला. ठीक आहे, त्याला वर्किंगचं नॉलेज नाही, पण त्याला तुम्ही पेमेंट पण कमी देतात. मग त्याच्या डिग्रीचं काय करायचं. आणि आता भविष्यात तर आता एक नवीन कन्सेप्ट आलेली की आता तुम्ही आम्हाला अनेक ठिकाणी म्हणा किंवा भविष्यात डिग्री दाखवू नका, तुमच्यातली स्किल दाखवा. मग या शिक्षणातून स्किल मिळते का. बरं, मुलं जी डिग्री घेत आहेत ती चांगल्या पद्धतीने कुठे घेत आहेत ते. म्हणजे अनेक मुलं तर पेपराच्या 2 दिवसापूर्वीच अभ्यास करताना सापडतात. कॉलेजमध्ये फक्त नावाला असतात ते. आणि एक नवीन पद्धत आता सुरू झाली आहे महाराष्ट्रामध्ये. काय करतो रे, बाहेरून शिकतोय. अरे बाहेरून आयुष्य कसं उभं राहू शकतं. म्हणजे बाहेरून म्हणजे काय, कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं आणि फक्त पेपरला जायचं. मग हा जर फक्त पेपरला गेला मग त्याला नॉलेज काय आलं त्या विषयाचं. असे अनेक लोक बाहेरून शिकून डिग्री घेऊन नोकरीसाठी जातात. मग अशा नोकरी कोण देईल. 135 कोटी जनसंख्या या देशाची आहे, त्यातले ऑलमोस्ट 70% लोक तरुण आहे. नोकऱ्या द्यायच्या कोणाकोणाला आणि निर्माण तरी करणार कोण. ते AI आता आपल्या छातड्यावरून नाचतंय काही दिवसांमध्ये. पूर्वी बघा, ज्यावेळेस आपण रस्ता तयार करायचो त्यात हजारो माणसांना काम मिळायचं. आता एक मशीन येते आणि घेऊन जाते. मी 1000 माणसांनी कुठं जायचं आता, त्यांना काम कोण देईल. आणि ही मशीन चालवण्यासाठी जे स्किल मुलांना पाहिजे ते 1000 कडे नव्हतं, हे मागे गेले. मग आता या शिक्षण व्यवस्थेमध्ये असे काही बदल घडण्यात आला पाहिजे की जे मुलांना स्किल देतील, मुलांना आतून घडवतील कागदापेक्षा. आणि त्याच वेळेस मुलं हे जगण्याशी संघर्ष करतील आणि मुलं चांगल्या नोकऱ्याही मिळवतील. आणि जरी नोकरी नाही मिळाली तर स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहतील. अशाच पद्धतीने ते घडतील. आपली चूक इथेच होते की आपण शिक्षणामध्ये प्रॅक्टिकल गोष्टी बघत नाही. आपण फक्त ना डिग्री पुरता गुणवत्तेचा फक्त फुगवटा बघतोय की याचा इतका चांगले गुण म्हणजे हा हुशार, पण त्याच्यात क्वालिटी नसते. अनेक मुलांना, म्हणजे मी माझं सांगतो, मी BSc केल्यानंतर मला इंग्लिश बोलता येत नव्हतं. मला मराठी उत्तम होतं पण इंग्लिश बोलता येत नव्हतं माझं. यात चूक कोणाची, माझी, शिकवणाऱ्या सरांची की या व्यवस्थेची. यात चूक कोणाचीच नाही, ज्यांनी त्याचं काम केलेलं आहे पण घेता आलं नाही प्रॉपर. हा एक मुद्दा आहे. तेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत होते. इंटरव्ह्यूला जाताना मुलांना बोलता येत नाही प्रॉपरली. मी जसं अचं उदाहरण मागे दिलं, हाच मुलगा जर यूट्यूबला इंटरव्ह्यूला गेला, याला पुढे जाऊन बोलायचं कसं, हा याचे हातपाय थरथर करतात, हा व्यवस्थित बोलू शकत नाही. हा MBA करतो, याला बोलता येत नाही व्यवस्थित. मग उपयोग काय त्या शिक्षणाचा. ही व्यवस्था सगळी ढासळणार आणि पुढच्या काही वर्षामध्ये युजलेस, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सुशिक्षित शिकलेले बेरोजगारांची संख्या वाढीस लागणार आहे. आणि याच्यातून मग नैराश्य होईल. नैराश्यातून मग वेगवेगळे टोकाचे निर्णय वाढतील. म्हणजे मी नेगेटिव्ह बोलतो अशातला भाग नाही, पण हे वास्तव हे आपल्याला मान्य करावं लागणार आहे की जे सत्य आहे. सो आकाश, तू पण एक शिक्षक आहेस आणि शिक्षक असल्यानंतर तू विद्यार्थ्यांची जी व्यथा आणि दशा आहे ही अगदी व्यवस्थित समजू शकतोस. तर मग इथून पुढे शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कुठल्या भूमिकेमध्ये असावं असं तुला वाटतं. आपण सुरुवातीला जर शिक्षकांविषयी बोलू. शिक्षक हा एक राष्ट्र निर्माता आहे. आणि म्हणजे जो विद्यार्थी असतो तो त्या पालकाच्या पोटातून जन्म घेतो, पण तोच विद्यार्थी शिक्षकाच्या डोक्यातून जन्म घेत असतो, त्याच्या ज्ञानातून जन्म घेत असतो. आणि जर त्याच्या पोटातून जर जन्म घेतल्यानंतर तो निसर्गाप्रमाणे वाढणारच आहे, पण ज्ञानातून जन्म घेतल्यानंतर त्याला वाढवावं लागणार आहे. आणि फार मोठी जबाबदारी आम्हा शिक्षकांवर आहे. आता फॉर एक्झाम्पल, आपण ज्यावेळेस विज्ञान शिकवतो किंवा अन्य कुठलाही विषय घ्या, 35 वर्षापूर्वी जो शिक्षक शिकवतो तो आज तोच आहे.
पण मधल्या 35 वर्षाच्या काळामध्ये जग किती बदललं आहे, विज्ञान किती पुढं गेलं आहे, खूप सारे अपडेट्स नवीन नवीन या जगामध्ये आले. पण ते अपडेट्स आपण विद्यार्थ्याला देतोच का? ज्या वेळेस भारतामध्ये शिक्षण व्यवस्था आली, लॉर्ड मॅकॉलेने शिक्षण व्यवस्था सुरू केली, त्याला काय करायचं होतं, तर त्याला गुलाम पाहिजे होते, त्याला नोकर पाहिजे होते. त्याला राजा नव्हते घडवायचे, त्याला नोकर घडवायचे होते. मग त्यांनी जाणून बुजून अशी शिक्षण व्यवस्था निर्माण केली की ज्याच्यामध्ये मानसिक गुलाम तयार होतील. आणि ते एज्युकेशन सिस्टम आपल्यात रुजलं. सगळीकडे नोकरीचंच वलय वाढत गेलं, नोकरी नोकरी नोकरी. आणि जे पुस्तक होते ते आजपासून त्याच ह्याच्यात आपण म्हणून पुस्तक काही अपडेट होता की बदलतं तरी काय, त्यातले चित्र बदलतात, 2-5 धडे बदलतात, त्याच्या व्यतिरिक्त बदलतं काय, देण्याच्या पद्धती बदलत आहेत का? आणि ते जरी बदललं, पुस्तक जरी बदललं, शिक्षक कोण? तोच आउटडेटेड शिक्षक तर तोच आहे ना. तो ज्याच पद्धतीने शिकवला जाते त्याच्या शिक्षकाने शिकवलं होतं. आणि याला शिकवल्यानंतर जो विद्यार्थी घडणार तो पण त्याच पद्धतीने पुढे जाणार आहे. नवीन काय निर्माण होते, मग तीच क्वालिटी पुढे जाते ना. आता काय झालं, आपण या फेजमध्ये आहोत ना, हा काळ खूप झपाट्याने बदलला आहे. म्हणजे जर तुम्ही बघाल तर आजच्या 25 वर्षापूर्वी मोबाईल नावाची गोष्टच नव्हती, कम्युनिकेशनला साधन नव्हते, पत्रव्यवहार होते. आणि त्यावेळेस सायन्स शिकवणारा शिक्षक आजही तो आहेच. आजही शिक्षकांमध्ये जर आपण कम्युनिकेशनच्या बाबतीत म्हटलं तर शिक्षक मुलांना विचारतात बऱ्याचपैकी, हे कसं करायचं, अशी परिस्थिती आहे. मग जर शिक्षकच अपडेट नाही आहे तर विद्यार्थी कसा अपडेट होणार आहे, त्याच्यात काय स्किल येणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा आता अपडेट होणं गरजेचं आहे. आपण जे म्हणतो की शिक्षकाच्या पेशातले किंवा अन्य कुठले कोर्सेस आहे, आपल्याकडे काय असतं, एकदा कोर्स डिग्री पूर्ण केली की त्या डिग्रीच्या कागदावर आयुष्यभर तुम्हाला नोकरी मिळते. पण जग इतकं बदललं की दर 2 वर्षानंतर अपडेट होते जग, पण डिग्री तीच आहे ना. पण माझ्या असे मत आहे की दर 2 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर डिग्री सुद्धा अपडेट व्हायला हवी. एखादी डिग्री आहे आज आपण घेतली, त्याच्यानंतर 5 वर्षात समाजात काय बदल घडला आहे त्या विषयाभोवती, पुन्हा त्या दिवसानंतर ह्या डिग्रीत अपडेट होणं गरजेचं आहे. पुन्हा ते स्किल बेस्ड नॉलेज देणं गरजेचं आहे. त्यावेळेस तो शिक्षक अपडेट होईल आणि त्यावेळेस तो काम करू शकेल ना. आणि अजून गंमत काय असते माहिती आहे का, म्हणजे सगळेच बाबतीत तसं नसतं. आपल्याकडे ना एक फार मोठी कीड लागलेली समाजामध्ये, शिक्षकी पेशाला तरी आपण म्हणू की शिक्षकी पेशा धंदा झालेला आहे. शिक्षक बनायचं असलं, मी जबाबदारीपूर्वक बोलतोय, शिक्षक बनायचं असलं तर कोणाला पैसे द्यावे लागतात. 40 ते 50 लाखांपर्यंत हा आकडा जातो. मग मी जर 40 ते 50 लाख रुपये भरून जर शिक्षक होतोय तर माझी क्वालिटी कोण चेक करते? बरोबर, तुम्ही फक्त माझे स्किल कागद पाहताय. आणि मी जर पैसे भरून लागतो तर माझ्यावर वचक कोणाचा राहणार आहे? मी कशाला ऐकून घेऊ आणि मी कशाला शिकवू? मी निवांत बसलेला असणार आहे. मी फक्त बसेल आणि मुलांना सांगेन हां हे करून घ्या, बाकीचं तुम्ही क्लासला करून घ्या. अरे क्लासची गरज काय? जर 5 तास मुलगा शाळेत राहतोय, 5 तास मुलगा तिथे आहे, तर क्लासची गरज काय मुलांना? आज प्रत्येक मुलाला क्लास लावा लागतोय. पूर्वी ज्या मुलगा शिक्षणामध्ये कमकुवत होता त्याला क्लास लावा लागत होते. मुळात मी तर असं म्हणेल, कमकुवत मुलांना वेगळे वर्ग घेतले पाहिजे. इथे 12 ते 5 नंतर शिक्षक शाळेतून निघून जातात आणि क्वचित शिक्षक आहे की ते जेव्हा पण शिकवतात. शिक्षकांना मुलांशी घेणं देणं नाही, मुलांना शिक्षकाशी घेणं देणं नाही. त्याने त्याचं काम करावं, म्हणजे बिझनेस झालेला आहे फक्त. मग क्लास लावतात मुलं आणि पालक कुठे कुठे पुढं पडणार आहे, कोणाकोणाला ठिकाणी. शाळेची फी वेगळी, क्लासची फी वेगळी. बरं मुलगा शाळेत पण शिकतो, सायन्स घरी पण शिकतो, मग मुलगा टॉपर का जात नाही? तो का वैज्ञानिक होत नाही? तो का डॉक्टर होत नाही? तो का इंजिनियर होत नाही? तो बॅकला का बरं येतोय? सगळे का IITत जात नाही? IITचे क्लासेस आहे, IITच्या शाळेचं कॉलेज आपण बघतो, मग मुलं प्रत्येक मुलगा का जात नाही तिथे? ठीक आहे, आपण म्हणू प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी असेल, पण घडवणारे तर एकच हात आहे ना. तो तर टाके टाकताना चांगल्या पद्धतीने देऊ शकतो ना, नाही तिथपर्यंत जाऊ शकणार, पण त्याच्या थोडं अलीकडे पलीकडे तर मुलगा जाईल ना. तो डायरेक्ट रस्ताच बदलवून टाकतोय. म्हणजे हा सगळा बाजारीकरण शिक्षणाचं झालेलं आहे. मला ज्यावेळेस कोणी पैसे मागितले आणि मी जर पैसे भरतोय तर मी त्या कामाविषयी माझी निष्ठा नाही ठेवणार ना. मी त्याच्याकडे बिझनेस म्हणूनच पाहणार आहे आणि ओरबडण्याचंच काम करणार आहे. म्हणजे अनेक ठिकाणी असं होतं की शाळेतले शिक्षकच सांगतात, सगळीच नाही पण शाळेतले शिक्षक सांगतात घरी माझ्याकडे क्लासला या, आणि तुम्ही जर माझ्याकडे क्लासला आले तर मी तुम्हाला मार्क देईल. मग मुलं मार्कांसाठी क्लास जातात. मग शाळेत शिक्षक काय करतो? जर मुलगा तोच शिक्षक, आता साधं घ्या, आपण ज्यावेळेस बाहेर जेवायला जातो, आपण जेवायला का जातो बाहेर? चव बदलाय म्हणून जात असतो. का असं करतो आपण की घरच्याच गृहिणीला सांगतो की आपण तू बाहेर जेवण बनव आणि तू मला खाऊ घाल? असं नाही करत ना. म्हणजे शिक्षक शाळेत शिकवतो त्याच्याच शिक्षण घरी शिकण्याचा काय अर्थ आहे? लॉस्ट ऑफ मनी, लॉस्ट ऑफ हे होतं काहीच, भेटतं काय? काहीच मिळत नाही. आणि आपल्याकडं अशी संख्या खूप वाढते.
मुलांना सांगायचं माझ्याकडे क्लासला, माझ्याकडे हे कर, ते करायचं. सगळ्यात पहिलं तर हे थांबवलं पाहिजे. शाळेत शिकवा ना तुम्ही प्रॉपरली. सायन्स लॅब तयार करा, मुलांना क्वालिटीचे शिक्षण द्या. आता आपल्याकडं स्पोर्टचा एक तास असतो, मुलं वर्गात खेळतात, वेगवेगळ्या स्पोर्ट हे होत नाही, मुलांकडनं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत नाही. फक्त मार्क मार्क आणि मार्क. पेपर आले का मार्क पाडा, हे मार्क घ्या, घरी घेऊन जा, पालक खुश, आम्ही खुश. शिक्षकाने बदलायला हवं. शिक्षकाचं काम आहे समाज परिवर्तन घडवणं. समाजात जे नवीन आले त्याच्यानुसार आपण स्वतः पहिले अपडेट होणं, आपल्यात बदल घडवून आणणं आणि मग तो बदल विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणणं. आम्हीच बदलायला तयार नाही. बरं, चारित्र्य संपन्न राहिले तरी कुठे आम्ही मुलांना सांगतो बाळांनो शिव्या देऊ नये, बाळांनो धूम्रपान करू नये, बाळांनो दारू पिऊ नये, सिगरेटा पिऊ नये. आम्ही काय करतोय? संध्याकाळी आम्ही कुठे असतोय? मग हे जर विद्यार्थ्यांनी पाहिलं तर ऐकेल का तो शिक्षकाचं? आपणच चारित्र्य संपन्न नाही आहे, आपणच त्या मार्गाला नाही आहे. याला मी तर म्हणतो की ती एक म्हण आहे आपल्याकडे, लोकात शिकवे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. कसा समाज परिवर्तन होणार आहे? एक शिक्षक हा विद्यार्थ्याचा नव्हे तर समाजाचा आयडल असतो. त्याच्याकडं पाहून समाज जगत असतो, घडत असतो. आम्हीच जर या मार्गाला राहू तर समाज कसा घडणार आहे? म्हणून आम्हाला सुद्धा नैतिकता ठेवून प्रामाणिकपणे अपडेट्स घेऊन जगामध्ये जे जे काही योग्य आहे. आता तुम्ही म्हणाल की मला बदल कसे घडवणार, तर प्रत्येक विद्यार्थ्यात बदल घडण्याची वेगळी पद्धती आहे. असं नुसतं हा एक साचा प्रत्येकाला कसा जाणणार आहे की एकच गणपती सगळ्याच्या सारखे बनवून टाका, असं करा म्हणजे सगळे मुलं हुशार होतील, असं नाही होऊ शकत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या कमतरता, प्रत्येक विद्यार्थ्याची योग्यता हे त्याच्याच शिक्षकाला माहिती असतात. मग योग्यता कमतरता पाहून कुठे टाके टाकायचे, कुठे गाव टाकायचा, कुठे कमी टाका, कुठे जास्त टाकायचा हे त्या शिक्षकाला आलं पाहिजे. आणि त्यासाठी मुलांना तशा पद्धतीने घडवावं लागेल. मग याच्यात पालकांची भूमिका पण महत्त्वाची. पालकांना काय वाटतं, आमच्या मुलांना मारू नका, बोलू नका, सांगू नका. बिना टाके टाकाची मूर्ती घडू शकत नाही, तो विद्यार्थी कसा घडणार आहे? बरोबर, नाही शक्य. तिच्यामध्ये 2 फटके दिल्यानंतर तुम्ही शाळेत येतात तर शिक्षकही म्हणतात आम्हाला काय त्याचं. आम्हाला जर तुमच्या मुलाला बोलल्यानंतर राग येतो. बरं, आता हे मारणं नाही आहे, याला आपण ज्याला काय म्हणतो आदरयुक्त भीती घालणं म्हणतात. या आपण छडी मारली तर आपल्याकडे वेगळा पर्याय असतो, हे करत असतं. पण तुम्ही मित्र व्हा. पालकांनाही सांगतो आणि शिक्षकांनाही सांगतो की तुम्ही मुलांचे मित्र व्हा. पालक मुलांपासून लांब गेलेले आणि शिक्षकही लांब गेलेले. मग मुलं काय कोणाशी बोलणार आहे? आपलं दुःख मांडणार तरी कोणापाशी? पालकाचं शिक्षकाचं कम्युनिकेशनच तुटलेलं आहे. पालक काय करतो, एक चांगली क्लास विद्यार्थी येतो, सांगतो की शिक्षक चांगलं याच्याकडे क्लास लावायचे, लावून देतात. एकच वेळेस क्लास लावतात किंवा जातही नाही, पैसे भरून देतात, झालं. अरे, ज्या माणसाच्या हातात तुम्ही तुमचं भविष्य त्याला देतायत. शिक्षक म्हणजे आम्ही बँकर आहोत, तुम्ही तुमची ठेव आमच्याकडे ठेवताय आणि कालांतराने त्याचं व्याज आम्ही तुम्हाला परत देतोय. मग तुम्ही बँक तर आली पाहिजे बघायला कशी तुम्ही येतात का? एकही पालक येत नाही आमच्यापर्यंत. तुम्ही कम्युनिकेशन करायला सांगतात का की काय आमच्या मुलामध्ये कमतरता आहे? पालकांना असं वाटतं की पैसे भरले म्हणजे झालं. मुलं जन्माला घातली म्हणजे पालकत्व येतं असं नाही. त्यासाठी वेगळ्या मार्गाने जगावं लागतं. पालक त्याच्या कामाला लागतात, मुलं त्याच्या कामाला लागतात, शिक्षक त्याचं काम करतोय, सगळं आलबेल चालू आहे. आणि आम्हाला फक्त पाहिजे काय तर मार्क. मग ठीक आहे, हे शिक्षक मग ही कॉपींचा फरक चालतो. कॉपी करा, मार्क मिळवा, पालक पण खुश, शिक्षक पण खुश, शाळा पण खुश, समाज पण खुश. पण याच्यात त्या विद्यार्थ्याचं आयुष्याची बरबादी त्याचं काय? असा मुलगा घडून आज 90% पाडल तो, याचा उपयोग काय समाजामध्ये पुढे? काय उपयोगाचा देशासाठी माझ्या? ही ते गंमत होते. आणि मग ह्या पालकांच्या मुलांमध्ये असलेल्या लांब डिस्टन्सच्यामुळे मुलं वेगळ्या मार्गाला जाते. मुलं त्यांच्या मताप्रमाणे विचार करते. मुलं मांडणार कोणापाशी? 16 वयानंतर मुलगा वयात येतो आपल्याकडे, बरोबर? 16 नंतर मुलगा वयात आल्यानंतर त्याचे अनेक क्वेश्चन तयार होतात, शारीरिक मानसिक अनेक प्रश्न. मांडणार कोणापाशी? आणि त्याला योग्य आहे की अयोग्य सांगणार कोण? पालकांनी सांगायला हवं की शिक्षकांनी सांगायला हवं? शिक्षक आम्हाला काही घेणं ठेवलेलं नाही आम्ही विद्यार्थ्याशी, आणि पालकही लांब. मग तो मांडतो त्याच्या मित्राजवळ की जो त्याला अर्ध नॉलेज असतं. मग ही जी सगळी मुलं आहेत ही पालकांशी कम्युनिकेशन तोडतात, शिक्षकांशी कम्युनिकेशन तोडतात आणि त्यांच्या मित्रांशी गप्पा मारतात. मग ही मित्र पण काहीतरी अर्धवट ज्ञान त्यांच्याजवळ असतं आणि मग ही नको त्या गोष्टी मुलं करत असतात. मग हिच्यात नैतिक अनैतिक सगळ्या गोष्टी ॲड होतात. आता आपण जर वयवर्ष 16 बघितलं, त्यात निसर्ग त्याचं काम करणार आहे. निसर्गानुसार आकर्षणाचा भाग वाढणार आहे. निसर्गानुसार एका मुलीविषयी किंवा मुलीला मुलाविषयी आकर्षण वाढणार आहे.
आणि या आकर्षणाला आपण प्रेमाचं रूप देतो. मग तुम्ही समाज म्हणतात की मुलं वेगळ्या मार्गाला चालले, मुलं चुकीच्या गोष्टी करायला लागले. मग काही मुलं प्रेमाच्या मार्गाला वळतात, काही मुलं व्यसनाच्या मार्गाला वळतात, काही मुलं गुन्हेगारीच्या मार्गाला वळतात, की ज्याचं त्याचं ग्लॅमर त्याला जे जे वाटलं. आणि आता सध्या तरुणाईमध्ये गुन्हेगारीचं ग्लॅमर सध्या वाढलेलं आहे. तुम्ही जर यूट्यूबला बघाल, इंस्टाग्रामला बघाल किंवा अन्य सोशल साईटला बघाल तर मुलांचे स्टेटस तुम्ही बघा. त्या स्टेटस जर तुम्ही बघाल तर त्या स्टेटसमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कुठेतरी वाढतंय किंवा गुन्हेगारीची पार्श्वभूमी तिथे कुठेतरी येते, याचं तुम्हाला कंटेंट सापडेल. आता पूर्वी एखादा मुलगा जर जेलमध्ये जाऊन आला तर तो स्वतःला फार हे समजायचा की मी काय करून बसलो. आता जर गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जर एखादा माणूस जेलमधून परत स्वतःला बाई समजतो. आणि हे ग्लॅमर तरुणांमध्ये वाढलं आहे. आताची मुलं शाळेमध्ये पुस्तकांसोबत काहीतरी दुसरंच घेऊन जात आहे दप्तरामध्ये. मग चेक करण्याचं काम कोणाचं आहे? पालक म्हणून आमचं आहे. आणि हे मुलांवर दोष देतात की तुम्ही चुकताय, तुम्ही हे करताय. सुरुवात झाली कुठून आहे? तुम्ही जर शिक्षकांनी किंवा पालकांनी जर मैत्री केली असती, त्याला योग्य वेळेस घडवलं असतं तर तो घडला असता. आत्ताच्या वेळेला बोलत असताना हा एक विषय प्रामुख्याने समोर आला की सोशल मीडियावरती जर का कोणी भाईगिरीचे, गुन्हेगारीचे स्टेटस ठेवले जातात. जर का एखाद्या विद्यार्थ्याकडून किंवा एखाद्या मुलाकडून एखादी जर चूक झाली आणि त्याच्यामध्ये जर त्याला जेलमध्ये जर जावं लागलं, पुन्हा आल्यानंतर त्याची मानसिक स्थिती ही फार वेगळी असायची. त्याला असं वाटायचं मी आयुष्यात खूप पाठीमागे पडलो. पण आताच्या वेळेला एखादा जेलमधून येतो तर तो स्वतःला सांगतो की मी ह्याचा नंबरकारी आहे. म्हणजे तो स्वतःला एक मोठा भाई, एक गुंड समजायला लागतो. म्हणजे त्या ॲक्च्युली एक डिग्री घेऊन येतो की मी आता गुंड झालो आहे म्हणून. का तर तो जेलमध्ये जाऊन आला आहे. तसंच हे सोशल मीडियामध्ये ज्या प्रकारचे इंस्टाग्रामवरती रील्स असतात की त्याच्यामध्ये एखादी मुलगी खूप सुंदर असते, तिच्या पाठीमागे 4 मुलं असतात. एखादा मुलगा सुंदर आहे आणि त्याच्या पाठीमागे 4 मुली खूप सुंदर सुंदर डान्स करतात आहे आणि तिथून खूप मुलं प्रोत्साहित होतात. त्यांच्या आतमध्ये पण अशी भावना निर्माण होती की आपण पण असं काहीतरी इन्फ्लुएन्सर असावं. आणि त्यातून ह्या ज्या गोष्टीत ह्या विनाकारण वाढत चालल्यात. ह्यामध्ये मला असं वाटतं की आईवडिलांचा रोल हा खूप मोठा असतो. मुलं आपली काय करतात ते त्यांची प्रायव्हसी भंग नाही करायची म्हणून आईवडील स्वतःला कुठेतरी संकुचित ठेवतात. तर ह्या ठिकाणी तू एक शिक्षक आहेस आणि पालकांची खूप जास्त प्रमाणात बोलणं पण होतं. ह्या विषयावरती तुझं काय म्हणणं आहे की आईवडिलांनी सोशल मीडियावरती जे काय आपली मुलं रील्स बनवतात ते किंवा सोशल मीडियावरती जो टाईम जो घालवतात ते, ह्याबद्दल तुझं काय मत आहे की आईवडिलांचा रोल काय असावा? पूर्वी काय होतं, पूर्वी समाज हा संस्कृती घडवायची आपल्या देशाची. आता आपला समाज हा सोशल साईट घडवत आहेत. मुलं जे बघताय, मुलं तसेच वागताय. मुलं जे तिच्यात बघतील तसेच करू पाहत आहे. त्यांनी जर रील्स गुंडगिरीचे बघितले, बाईगिरीचे बघितले, याला असं वाटतं मी पण बाई व्हावं. त्याच्या डोक्यात ते हॅमरिंग होतं सातत्याने. त्याने जर एखादं दुसऱ्या मुलीविषयी बघितलं किंवा काही कसल्याविषयी बघितलं तर त्याला तसंच करू वाटतं. हे स्वाभाविक आहे. जे आपण सतत बघतो हे करतो, हे कुतूहलाचा भाग आहे. आता राहिला विषयाच्या पालकांच्या प्रायव्हसीचा, तर पालकांना असं बऱ्याचदा वाटतं की आपण मुलांच्या प्रायव्हसीमध्ये हात कशाला घालावा किंवा काय. आता मुलांची प्रायव्हसी, प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट असतं. त्या लिमिटच्या बाहेर जायला लागला की कुठंतरी हस्तक्षेप करावाच लागतो. प्रत्येकाला एक बाँड्री लेवल असते. आणि मोठे लोक म्हणजे बऱ्याचदा असे, म्हणजे मी तर असं ऐकलं की जे सुशिक्षित पालक त्यांचा कशाला मुलांच्या प्रायव्हसीमध्ये आपण हात घालायच्या. अरे त्याला नागडा तुम्ही बघितलेला आहे, त्याची कसली प्रायव्हसी आली? त्याचा मोबाईल चेक करण्यात काय तुमचा अर्थ आहे? बघू द्या तुमचे मुलं काय बघताय आणि त्याच्यात काय असं प्रायव्हेट दिलेलं आहे त्यांनी. काय सापडणार आहे? फार तो पॉर्न साईट बघताना सापडेल किंवा त्याचं कुठेतरी अफेअर सापडेल, त्याची कुठेतरी चॅटिंग सापड. या गोष्टी तुम्हाला समाजातून कळत नाही का? या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मग वेगळं आहे तरी काय? त्याला पॉर्न का बघावेसे वाटतं आहे? त्याला सोशल साईटला मुलींचे रील्स का बघावेसे वाटतं आहे? त्याला चॅट का बघावेसे वाटते? तो का चॅट करतोय मुलांशी? कारण त्याला व्यक्त करायला जागा नाही ना. तो पॉर्न का बघतोय? कारण त्याचं वयाचं त्या भागात तो आलेला आहे ना, त्या स्टेपमध्ये तो आलेला आहे. मग याच्यावर समुपदेशन करण्याचं काम कोणाचं आहे? तुम्ही करतात का त्याला? तुम्ही नाही करत. शिक्षकही करत नाही, समाजही करत नाही, पालकही करत नाही. आणि सगळ्यात मोठी गोची तर मुलांची होते. समजा आपण त्या मुलांच्या प्रायव्हसीमध्ये घुसलो आणि आपल्याला काही सापडलं तर त्यांना समजवण्याचं काम कोणाचं आहे? आपण समजवतो पण कसं? एकदम अँग्री होऊन जातो. म्हणजे मुलाला कर तू असं हे करतो, त्याला मारायचं, झोडायचं, ते पोरगं रडतंय. त्यांना हे काय आई बाप आहे माझे, काही चुकीत सापडलं मग ते तुम्हाला सांगणारही नाही. मग ते त्या मोबाईलला इतके पासवर्ड लावल की तुम्हाला ते खोलूही शकत नाही. तुम्ही त्याला प्रेमाने समजवताय का? तुम्ही त्याचे मित्र झालात का? हा पार्ट झाला पालकांचा. शिक्षक म्हणून आम्ही कुठे कमी पडतो? आम्ही त्यांचे मित्रच झालेलो नाही. आम्हाला जर आम्ही जर मित्र झालो तर मुलं शिक्षकांना सगळं सांगतात. मग त्यांना जे काय वाटेल ते सांगतील, आम्ही त्यांना चांगलं समजू. हे बघा, आपण काय म्हणतो की एक सडका आंबा सगळे आंबे सडवतो.
माझं असं मत आहे की एक चांगला आंबा सुद्धा चांगला, म्हणजे इन द सेन्स एक चांगला माणूस समाज घडवू शकतो. मग हा चांगला माणूस कोणाची जबाबदारी? शिक्षकाची जबाबदारी. मग हे करू नको म्हणणं किंवा हे कर ते करू नको, आपलं आई वडील किंवा शिक्षक असं वागू नको रे, मग कसं वागू हे कोणतं उत्तर? याला हात नको लावू, मग काय कशाला हात लावू याचं उत्तर सांगा. हे करू नको मग काय करू ते सांगा. याच्यासोबत राहू नको मग कोणासोबत राहू याचं पण उत्तर द्यायला हवं. याचे उत्तर आहे तुमच्याकडे, याचे उत्तर आमच्याकडे नाहीच आहे. आम्ही फक्त बोलायला मात्र लागतोय, हे करायचं नाही ते करायचं नाही, असंच कर तसंच कर, असंच वाग तसं वाग. तो बिना करायचं थोडी राहणार, त्याला काही ना काही करावंच लागेल. आणि मोबाईलचा विषय आता, मोबाईल लहानपणी त्याच्या हातात दिला कोणी? तुम्ही आम्हीच दिला ना. त्याला माहिती होतं जन्माला आल्यानंतर की असा गॅजेट असतं, हा मॅडबॉक्स असतो, त्याला तुम्हीच दिला. बाहेर खेळायला नको पाठवू म्हणून तुम्हीच त्याला गेम्स लावून दिले. तो ॲडिक्ट झालाच आता. बरं, तो इतका ॲडिक्ट झालेला आहे की तो 1 मिनिटंसुद्धा त्या मोबाईलच्या शिवाय राहू शकत नाही. आणि तुम्ही राहिला रील्सचा मुद्दा, तर मी तर असं म्हणाल, तुम्ही जर रील्सचे लाईक जर कधी बघाल तर तो मुलांपेक्षा मुलींना जास्त लाईक्स असतात. या लाईक्स म्हणून तुम्हाला काही लक्षात येतं आहे का की हे जे वयात येणारे सगळा समाज आहे हा काय पाहतोय नेमका? आपण अभिनय पाहतोय म्हणता येईल त्याला. मग अभिनय तर मुलं पण करताय, लाईक्स कमी का बरं आहे? इथे सगळं अंग प्रदर्शनाचा भाग सुरू आहे. सगळ्याच मुली अंग प्रदर्शन करतात असा भाग नाही आहे. ती मुलगी त्याच्या तिच्या पद्धतीने तिचा अभिनय दाखवते, पण पाहिलं कुठल्या दृष्टिकोनातून जाते. मग मुलाला शिकवलं का की समाजातली स्त्री फक्त आई आणि तिच्यासारखी असते? आपण सांगितलं पण शिकवलं नाही. त्याचा दृष्टिकोन कुठून आला? तो तिला मादी म्हणून बघण्याचा. तो निसर्गातून जन्माला आलेला आहे. मग तो निसर्ग जन्मातून तो त्याचं काम करणारच आहे. मग हिच्यावर आपण आपले संस्कार दिले पाहिजे की हिच्यावर कुठेतरी दबाव आला पाहिजे. ज्यावेळेस त्या मुलीच्या रील्सला किंवा अन्य कुठल्या गोष्टीला मादी म्हणून बघण्यापेक्षा तर कला म्हणून ज्यावेळेस आपण बघू ना, त्यावेळेस ती रील्स चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतील. आणि आपला नाक वेळ तिच्यात वाया जातोय. मुलं 1च मिनिटात रील्सवर स्क्रोल करतात. तिच्याने होतं काय, मुलं सातत्याने 1-1 मिनिटं वर जात आहे पुढे जात आहे. त्यांची जी मानसिकता एका जागी स्थिर होण्याची ती राहिलीच नाही. मग कसा त्यांचा अभ्यासात डोकं लागणार आहे? नाही शक्य ना. ते एका सेकंदात ते वर जातात. आणि ते तुम्ही म्हणता त्यांना 2-2 तास अभ्यास करा, कसं शक्य? त्यांना तुम्ही वाचण्याची सवय लावली. घरात तुमच्या पुस्तकं आहेत? नाही तुमच्या घरात पुस्तकं. तुम्ही ज्या किराणा घ्यायला जातो तुम्ही 2 पुस्तकं घरात आणली पाहिजे. आणतात तुम्ही? नाही आणत. त्याला चांगलं काय वाचायला की याच्या डोक्यात मशागत होईल असं कुठे? त्याच्याकडे काहीच नाही. तो सगळं ते सोशल मीडियावरून घेतोय आणि सगळं ती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी त्याच्यात भर घालते. कोणीतरी मेसेज व्हायरल करायचा तो त्याने वाचायचा, तो त्याच डोक्यात घालतो आणि मग तो बाहेर समाजात गुन्हेगारी करत फिरतो. याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने तसं केलं. खरं तर आता आपण मुलं आईवडील त्याच्यात काय करतात, मुलांकडनं मोबाईल काढून घ्या. नाही शक्य. आता समाज बदलतोय, परिवर्तन होतोय, देश बदलतोय, देश पुढे चाललाय. मोबाईलशिवाय पर्यायच नाही. फक्त तो काय वापरू नये आणि कसा वापरावा याचं शिक्षण तुम्हाला दिलं गेलं पाहिजे. खरं तर शिक्षण क्षेत्रात आलं पाहिजे आता, आणि पालकांना सुद्धा समजायला पाहिजे. एक क्लास तर आता पालकांचा झाला पाहिजे याच्यामध्ये की मुलांना काय शिकवलं गेलं पाहिजे. मोबाईल विसकून चालणार आहे का? नाही चालणार. सो आकाश, तुला असं वाटतं का की ह्या वेळेला समुपदेशन होणं गरजेचं आहे, काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं? दोघांमधला कम्युनिकेशन जो गॅप आहे हा वाढत चालला आहे आणि त्याच्यामुळं असं होत चाललं आहे की ज्या गोष्टी मुलांना हव्यात त्या पालकांना कळत नाही आणि पालकांना ज्या गोष्टी हव्यात ते मुलांना कन्वे करू शकत नाहीत. तर मग ह्याच्यामध्ये खूप साऱ्या काउन्सिलरची आता सध्या गरज भासत चालली आहे. आता हे क्षेत्र माझं असल्यामुळे मी तुला हा प्रश्न विचारतो की तुला असं वाटतं का की एखादा बाहेरचा व्यक्ती येऊन त्यांच्या ह्या गोष्टी सॉर्ट आऊट करू शकतो? खरं तर याला काउन्सलर म्हणता येणार नाही. आता काउन्सलर खूप आहेत, पण परिवर्तन घडतं आहे का? नाही. याला मित्राची गरज आहे. मग तो मित्र आई असेल, तो मित्र वडील असेल, तो मित्र शिक्षक असेल, तो मित्र समाजातला अन्य कुठलाही माणूस असेल. माणूस व्यक्त कोणाजवळ होतो? त्याच्या मित्राजवळ. तो सगळं, कारण की मैत्रीत वयाचं अंतर नसतं, भावनेचं अंतर नसतं, सगळं मोकळं असतं माणूस तिथं. मग ह्या मित्राने जो काउन्सलर, आपण त्याला काउन्सलर हा शब्द देतो, खरं तर त्याने मित्र व्हायला हवं. मग आता हे मित्र कोण? तर हे मित्र त्याचे समवयीन म्हणतो अशातला भाग नाही. त्याचे मित्र म्हणजे कोण की समाजातले चांगले माणसं, शिक्षक, आई वडील आणि अन्य कुठले चांगले माणसं. कसं असतं, आपण एक म्हण म्हणतो की जर पोरांना थोर करायचं असेल तर थोरांना पोर व्हावं लागतं. क्या बात आहे. आपण आपल्याच दुनियेत जगतोय, मोठ्या मोठ्या दुनियेमध्ये. आपण हे असं नको तसं कर रे, असं नाही, हे चुकीचं आहे, गदडे असं वागतो का? असं चालेल का? असं नाही चालणार. त्याला त्याच्या वयाप्रमाणे जाऊन सांगा बरं तुम्ही, तो ऐकेल. शिक्षक काय करतो? 2-4 गोष्टी सांगतो, सोडून देतो. पालक 2-4 गोष्टी सांगून देतो. त्याचे मित्रच कोणी व्हायला तयार नाही. त्याचे मित्र आहेत समाजात बरोबर समवयीन, पण आपण जे आपल्याला माहिती 4 गोष्टी आपण अनुभव घेतलेले, आपण घडलोय, आपण जर त्याचे मित्र झालो तर किती छान होईल ना.
तो आपल्यापाशी सगळ्या गोष्टी सांगेल. फॉर एक्झाम्पल त्याला उद्या एखादी मुलगी आवडली किंवा मुलीला मुलगा आवडला, आणि अरे यार मला ती मुलगी खूप आवडते रे, पण ती नाही ऐकत. आपण त्याला काय सांगणार? आपण त्याला असं सांगू जाऊन तिच्यावर ॲसिड फेक, नाही म्हणते तर जाऊन तिची छेड कर, असं सांगणार आहे का? असं बिलकुल सांगणार. आपण काय सांगू? आपण त्याला तिच्या होकाराचा नकाराचा अधिकार सांगू, की तिचा नकार महत्त्वाचा आहे, तिचा होकार महत्त्वाचा आहे, तिचा पहिले विचार महत्त्वाचा आहे. तू तुझा विचार तिच्यावर लादू नको. ती नाही म्हटली तरी ओके, हो म्हटलं तरी ओके, हे आपणच सांगणार ना. आपण तर चांगलंच सांगणार. आपण सांगतो कुठे? मुलगा जर आईपाशी गेला किंवा वडिलांपाशी गेला, आई मला ते आवडते, तर पहिलं त्याला तर बरोबर धोडून काढतात. झालाय का वातारला, तू असा करतो तसा करतो, तुझं लग्न लावून देते, तुझं लग्न लावून देतो. म्हणजे मुद्दा वेगळा, लग्नाचा मुद्दा. ते पालक ते विद्यार्थी म्हणतो सांगणंही नको, आणि यांना काय ते बाहेरच्या बाहेर प्रकरण मिटवतोय. ते बाहेरच्या बाहेर मुलीची छेड काढते, ती मुलगी बाहेरच्या बाहेर कोणासोबत फिरते, ती काहीतरी करते. घरी मात्र काहीच येत नाही. मुलांचे प्रेम प्रकरण घरी सोडल्यानंतर पूर्ण गल्लीला माहिती असतात, ते घरी येत नाही. आता गल्ली घरी कॉलनीत लोक का सांगत नाही? आपण जर काही सांगायला गेलो तर हे उलटं आपल्यावरच येतं. तुम्हाला काय माहिती, तुम्ही आमच्यावर नाव ठेवतात काय? हे कम्युनिकेशन जो आहे ह्या वरिष्ठ समाजाचा, शिक्षक, पालक आणि चांगला समाज, यांचं कम्युनिकेशन कुठंतरी चुकतंय. म्हणजे चुकतं म्हणजे कुठेतरी गॅप पडतोय. आपल्याकडं विचार खूप आहे, खूप चांगले चांगले विचार आहेत देशामध्ये, खूप चांगले लोक आहेत, पण त्याचा उपयोग कुठे करायचा मात्र हेच चुकत नाही. तुम्ही मैत्री कट्टा करा ना, मुलांशी मैत्री करा ना. मुलं सगळं सांगतात, तो सगळं सांगतात. आता मी सांगतो, मी मुलांना दादा म्हणायला लावतो, मुलं सगळं सांगतात मला. दादा आज असं झालं, येताना असं झालं, आई आज घरात पप्पाने आईला असे बोललेत, आई रस्त्याने येताना हे असंच प्रकरण झालं. मग आपण त्यांना त्याच्यावर विचार मांडतो. बरं, आपण लादायचे नसतात विचार याच्यात पण, कारण की मी वेगळ्या विचारांनी घडलोय, माझ्या आणि त्याच्या जनरेशनमध्ये गॅप आहे. आपण लादायचे नाही, आपण फक्त त्याला योग्य आणि अयोग्य यातला बदल करून सांगायचा, की बाबा हे योग्य, हे चुकीचं, याचे तुझ्या भविष्यावर काय परिणाम होतील मग हे त्याला ठरवू द्या. इन द सेन्स त्याच्या विचारांमध्ये सुद्धा याची वाढ होते, की मला भविष्यात काय करायचं. लादणं बंद करायचं कुठेतरी, लादलं तर संपला तो. आत्तापर्यंत आपला जो काही टॉपिक आपण बोललो, तर खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये बोलण्यामध्ये आल्या. विद्यार्थी, एज्युकेशन, तुझी स्वतःची पर्सनल स्टोरी, तू ह्याच्यामध्ये का आलास, आणि ह्याच्यामध्ये बोलत असताना खूप साऱ्या अशा गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या की मुलांचा आणि आईवडिलांचा संवाद कमी होत चालला आहे. तर सोशल मीडियाचं इन्फ्लुएन्स खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत चालला आहे. तर काही ठिकाणी खूप विचित्र प्रकारच्या गोष्टी दाखवल्या जातात. तर आता हे आपलं कर्तव्य बनतं की जर का आपल्याला गोष्टी समजतात आणि आपल्याला कळतात की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, तर आमिर खानच्या मूवीमधला एक खूप छान डायलॉग आहे जो मला नेहमी आठवतो, की किसी चीज़ को अगर तुम बदल नहीं सकते तो जिम्मेदारी उठाओ उसे बदलने की, और पूरी ताकत लगा दो उस चीज़ को बदलने के लिए. तर मग ही आपली जबाबदारी बनते की आपण पण अशा प्रकारचे कॉन्टेंट बनवावे की जे समाजापर्यंत पोचतील. दोन्ही गोष्टी बॅलन्स झाल्या तर व्हेरी गुड. पण जर का एखादी चुकीची गोष्ट आहे ती जर वरती चालली असेल आणि चांगली गोष्ट खाली चालली असेल, तर आपलं काम बनतं की ह्या गोष्टी लेवलला आणून त्याच्या आणखी वरती ओव्हरपास करणं. तर हे काम आपलं आहे, आणि हे काम करण्यासाठी तू तुझा यूट्यूबचं चॅनल सुरू केलंस, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद मी म्हणेल. मी आभार व्यक्त करेल ह्या गोष्टीसाठी की तू हे एक नवीन स्टेप घेतलंस की सोशल मीडियावरती यायचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून समाजाचं परिवर्तन करायचं. सो तुझ्या यूट्यूबबद्दलच्या चॅनलबद्दल आणि तुझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव सांग. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की आकाशच्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. ह्या कॉन्व्हर्सेशनमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील. आकाशच्या चॅनलवरून पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळेल. तर थोडंसं त्याच्या चॅनलबद्दल त्याच्या तोंडून ऐकूयात. सध्या मी एज्युकेशनवर भर देतोय आणि धुमाळ कोचिंग क्लासेस या नावाने मी यूट्यूब चॅनल सुरू केलं. त्याच्यामध्ये इयत्ता 5वी ते 10वी या सगळे विषयांचं जे सायन्स आणि अनुधुतले विषय जे काही इतिहास वगैरे ते मी सध्या शिकवतोय मुलांना माझ्या पद्धतीने. त्याच्यानंतर जे आपण काही शॉर्ट्स असं म्हणतो त्याच्यात मी आता सध्या हे जे काही विचार मांडतोय ते विचार मला मांडायला सुरुवात करतोय आता मी. तर या माध्यमातून जसं मी म्हटलो की बाबा आपण थांबवू शकत नाही, तर मग करायचं काय, तर आपण चांगलं फिरूया, प्रत्येक क्षेत्रात चांगलं फिरूया. तुम्ही यूट्यूबला वेगळं पाहतात ना, आम्ही चांगलं देऊ. पण ज्या वेळेस ते कंटेंट कमी होईल आणि आपला कंटेंट तिथे वाढायला लागेल ना, त्यावेळेस मुलं तेच पाहतील. आणि नुसतं काय असतं आपल्याकडे ना, आपण समुपदेशन जे म्हणतो ना, आपण नुसतं सांगणं असतं, असं करा तसं करा तसं करा असं करा. ते ऐकणारं ऐकतं, टाळ्या वाजवतं, घरी निघून जातं. बरं आज छान वाटतं. 1-1.5 तास ते व्याख्यानापुरता खूप ओके, लाईफमध्ये ते येतच नाही ना. त्याच्यासाठी सहवास फार महत्त्वाचा आहे. तो सहवास चांगल्या लोकांनी द्यावाच लागेल. चांगली लोक जर घरात बसून राहिली तर नाही शक्यतो.
मी तर नेहमी सांगतो की आपली जी चांगली मंडळी ना ही तुळशीची माळाच्या मनीप्रमाणे. आपल्याला बाजारात किंमत नाही, पण त्याचं पावित्र्य लाख मोलाचं आहे. म्हणजे ज्यावेळेस सगळी एकत्र येऊन ही माळ जपू आणि मुलांच्या गळ्यात टाकूया. चांगलं पेरलं चांगलंच उगवणार आहे. तर मला असं वाटतं की आपण जे जे चांगलं शक्य, म्हणजे आता तुम्ही यूट्यूबर आहात, तुमच्या माध्यमातून नक्कीच पण एक चांगलं जातं आहे. मी शिक्षक आहे, माझ्या माध्यमातून एक चांगलं एज्युकेशन लोकांपर्यंत पोचतं आहे. पालकांनी त्यांच्या मुलांना घडवताना एक चांगल्या पद्धतीने माणूस म्हणून घडवला पाहिजे. तो आता जे काही आता सध्या सोशल मीडियाला रील्स येत आहेत ते करताय, तिच्यात आता ही मुलं अट्रॅक्ट का होत आहे, त्याचा पेहरावून होत आहे, राहणीमान होत आहे. तर आपल्यालासुद्धा आता बदलावं लागणार आहे. आता मी जर शाळेमध्ये टोपी आणि साधा हे घालून गेलो तर मुलं म्हणतील कोणाला काय तो त्याची मजाक किती, अरे चांगला कॅरेक्टर इथं आला. पण मी जर जीन्स पॅन्ट घातली, टी शर्ट घातला आणि एकदम त्यांच्यासारखं होऊन गेलो, त्यांना अरे येतो आपलाही बंद आहे, आपलेच सर आहेत, चांगलं आहे, मग मुलं कनेक्ट होते. बरोबर. नुसतं विचार देऊन चालणार नाही, तर त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला त्यांच्याकडे जावं लागणार आहे. येस. त्यांना काय आवडतंय, त्यांना जे आवडतंय ना पण तिच्यात घुसा, त्याच्यात जा आणि मग बाकीची स्वच्छता करा. एखाद्या ठिकाणी आपल्याला साफसफाई करायची असते, आपण बाहेरून सांगतो का की असं करा तसं करा, आपण त्या कचऱ्यात जातो आणि मग स्वतःचे हात खराब पहिले करून घेतो आणि मग ती स्वच्छता होते. येस. तसं आपल्याला समाजात घुसावं लागणार आहे. घुसल्यानंतर ही सगळी स्वच्छता करावी लागणार आहे. येस. आणि ही सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या. सो आत्तापर्यंत आपण पालकांवरती बोललो, शिक्षकांवरती बोललो, समाजावरती बोललो, पण त्या विद्यार्थ्यांचं काय? तू पण एक तरुण आहेस. 16 ते 25 वयोगटातल्या मुलांसोबत तुझा खूप जवळून संबंध येतो. मग त्यांच्याबद्दल तुझं म्हणणं काय आणि त्यांनी काय करायला पाहिजे? एक अपेक्षित काय आहे त्यांच्याकडून? खरं तर मी असं म्हणेल की तरुण हा वयानुसार विचारण नसतो, वयापेक्षा विचारण महत्त्वाचे आहे. आणि उद्याचं भविष्य आमच्या खांद्यावर यार. आमचेच जर खांदे कमकुवत राहिले तर देश कशावर चालायचा? तो ढासळणारच आहे ना. म्हणजे अब्दुल कलाम म्हणायचे की उद्या देश तरुणांचा राहणार आहे. तो वयाने नाही पाहिजे ना, तो कामाने, कर्तृत्वाने, विचारांनी, सगळ्याच गोष्टींनी पाहिजे. आपण आहोत का तसं? हल्ली आपण नाहीच आहोत तसे. आपले खांदेच तितके आता कमकुवत नाही, ते सगळे आपलं कणखर नाही, सगळे कमकुवत करून ठेवले आपण. आणि अशा कमकुवत खांद्यांवर तर देश तर विचित्रच होणार आहे. फार मी तर म्हणतो अंधारात लुटला जाईल. त्यासाठी आपल्याला शिक्षणाबरोबर आता एक कणखर होण्यासाठी पावलं उचलायला लागणार आहे. मग त्यासाठी वाटेल त्या क्षेत्रामध्ये जा आणि ज्या ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात बाप बना. त्या क्षेत्रातले सगळे स्किल तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, मला हे करताय, मी करतो ते जे कोणीच करू शकत नाही ते मी करता आलं पाहिजे. मग ते कुठलंही काम असे ना, मग ते साधं स्वच्छतेचं असो किंवा एखाद्या अधिकाऱ्याचं असो, पण तिच्यात प्रामाणिकपणा पाहिजे. सगळं भ्रष्टांच्या गोष्टींनी शिकलो पाहिजे आपण तिच्यामध्ये, की याच्याकडनं घ्यायचे, याच्याकडनं घ्यायचे, याच्याकडनं, मग ही कीड आयुष्यभर चालणार आहे. आपल्यात ऊर्जा आहे यार, आपण खूप काही करू शकतो, आज काही करू शकतो. आणि ऊर्जा आहे आणि ज्ञानही तितकं आहे, तितकं पोटेन्शियल आपल्यामध्ये आज. ते जर का चांगल्या मार्गाला गेलं ना तर जग अजून फार पुढे जाणार आहे. तर मला असं वाटतं की 16 ते 25 हे जे वयोगट आहे हे आकर्षणाचं तर आहेच आहे. याच्यामध्ये आकर्षणापेक्षा मुलांनी जर शिक्षणात लक्ष घातलं तर नंतर मग आयुष्यभर ह्या गोष्टी करायच्याच आहे. पूर्वी आपला जो पाया आहे ना शिक्षणाचा, तो पहिले आपण कंप्लीट करूया, भरूया, नंतर मग प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी त्या नंतरचा पार्ट आहे. तो 25 नंतर जर केला आणि तुम्ही जर 16 ते 25 मध्ये या गोष्टी केल्या तुम्ही ढासळून जाल. त्यामुळे तरुणांनी तरुण म्हणून वागत असताना एक विचार घेऊनच जगलं पाहिजे, एक मोटिवेट राहिलं पाहिजे, सतत प्रेरित राहिलं पाहिजे की जिथं लात मारेन तिथं पाणी काढेल मी, मला तुम्ही कुठलंही क्षेत्र सांगा. तर मला असं वाटतं की तरुणांनी सगळे विचार नुसते डोक्यात न घेता, जे आपले थोर पुरुष ते डोक्यावरनं नाचवता डोक्यात घेतले पाहिजे. कुठेतरी नुसतं जयंत्या पुण्यत्या करायच्या, नाचायचं, ते गळ्यात घालायचे, टिळे लावायचे, तुम्ही दाखवता काय? दाखवू नका. ते असा आतून असा. का पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज घडत नाही? का पुन्हा बाबासाहेब आंबेडकर घडत नाही? का पुन्हा फुले शाहू हे होत नाही? हेच का आपण फक्त इतिहासच वाचतोय? पुन्हा घडले पाहिजे. आणि घडायला काय आपणच आहे. तुमच्या कर्तृत्वातून देवत्वापर्यंत जाता येतं. ही सगळी लोक माणसंच होती ना. आज आपण ना देवाच्या ठिकाणी मानतो, पण सगळी माणसं होती, कर्तृत्वातून देवत्वापर्यंत गेली. तरुणांनी सुद्धा अफाट कर्तृत्व गाजवलं पाहिजे. दैवत्व मिळतं आणि माणूसच करू शकतो, ते दुसरं कोणीच करू शकतो. आणि तरुण फार मोठी युथ आहे आपल्याकडे. तरुणच हा जग बदलू शकतो आणि तरुणच भविष्य आहे, भविष्य ढासळू पण शकतो. सो नक्कीच आज जे काही तू मतं मांडलीत, खूप प्रखरपणे मांडलीस, मला खूप आवडली. साहजिक आहे तुम्हाला सगळ्यांना आवडलीच असतील. सो आकाशच्या चॅनलची जी लिंक आहे धुमाळ क्लासेसची, ती मी खाली देतो आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहा की
काय प्रकारचं आपण जीवन जगलं पाहिजे जर आपण विद्यार्थी दशेमध्ये असू. आणि पालकांसाठी सुद्धा खरंच आव्हान आहे की आपल्या मुलांसोबत आपण कशा प्रकारे वागायला पाहिजे. येणाऱ्या दिवसांमध्ये आकाश खूप सारे व्हिडिओज त्याच्यावरती कॉन्टेंट अपलोड करेलच, पालकांसाठी सुद्धा आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. सो त्या चॅनलवरती तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. ती नक्कीच अनुभव करा त्याचा आणि स्वतःच्या लाईफमध्ये अप्लाय करा. सो आकाशसोबतच्या ह्या गप्पा चालू असताना असं वाटतं की ह्या संपाव्या नाहीत, पण टायमाचं कन्स्टंट बघत असताना हे लक्षात येते की खूप वेळ पुढे गेला आहे. आणि आता सध्याचा जो जमाना आहे हा खूप रील्सचा जमाना होत चालला आहे. 5 सेकंदामध्ये माणूस डिसाईड करतो की मला हे कॉन्टेंट कन्झ्युम करायचे की नाही. तुम्ही इथपर्यंत पाहत आला हा व्हिडिओ, खरंच तुमचं धन्यवाद. आणि पुन्हा परत आपण आकाशला इन्व्हाइट करणार आहोत आणखी एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्टे ब्लेस, स्टे सेफ. सबका मंगल हो, सबका कल्याण हो.